जून रोजी महाराष्ट्रातील शाळांमध्ये उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत आहे। शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली आहे। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब देऊन आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। यालाच अनुसरून धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभूळ येथे सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त औक्षण करून स्वागत करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि मिष्टान्न भोजन देऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। प्राप्त माहितीनुसार सोमवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभूळ येथे धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी 2025 ते 26 शैक्षणिक सत्राच्या प्रवेशोत्सवानिमित्त भेट दिली। त्यावेळी त्यांनी नवागत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक लेखन साहित्य तसेच शाळेमध्येच बनविलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। शालेय सुंदर परिसर आणि स्वच्छतेबाबत गायकवाड यांनी कौतुक केले। तसेच विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या। शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तक वाटप केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। हे विशेष गटविकास अधिकारी विजय गायकवाड आणि गट शिक्षणाधिकारी गुणवंत वर्गट यांनी आधीच सर्व शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याबाबत निर्देश दिले होते। त्यानुसार जांभूळ शाळेत मोठ्या उत्साहाने प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी दलाल विस्तार अधिकारी पंचायत पाखरे अभियंता भिलावेकर ग्रामसेवक सातंगे केंद्र प्रमुख संजू मावस्कर अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जांभूळ तसेच नवागत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते। प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून शालेय पोषण आहार अंतर्गत शिरा गोड पदार्थ व इतर पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभूळ येथील विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी उत्साहाने स्वागत केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक नवचैतन्य निर्माण झाले होते। हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी।